नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सोलिडेटेड नंबर बघणार आहोत आणि नंतर बघणार आहोत या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. आणि मित्रांनो, कंपनीचे या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर बघणे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, त्याच्या मागे मेन दोन रिझन आहे. पहिला रिझन म्हणजे पहिले एकच कंपनी होती, टाटा मोटर्स लिमिटेड. त्या कंपनीमध्ये दोन्ही बिझनेस येत होते, पॅसेंजर व्हेकलचा आणि कमर्शियल व्हेकलचा. आणि मित्रांनो, आता पहिल्यांदा आपल्याला वेगळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल याचा बिझनेस पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, दुसरा मेन रिझन म्हणजे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा जो मेन बिझनेस आहे, जॅग्वार लँड रोवरचा, तो क्वार्टर 2 मध्ये त्याचे जे प्रोडक्शन होते ते थांबविल्या गेलेले होते सायबर अटॅकच्या इश्यूमुळे. आणि मित्रांनो, याच दोन मेन रिझनमुळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचे क्वार्टर 2 चे नंबर बघणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण टायमिंग बघूया की टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर कोणत्या टाइमला आले आहे. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचे नंबर 14 नोव्हेंबर 2025 म्हणजे आज मार्केट बंद होण्याच्या 2 मिनिटं आधी आलेले आहे. म्हणजे मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा पूर्ण पिक्चर आपल्याला सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर याचा पूर्ण पिक्चर क्लिअर होईल. तर चला बघूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्सचे क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर. तर मित्रांनो, आता आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे एका वर्षाआधीचा, म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2 चा. हा कॉलम आहे प्रिव्हियस क्वार्टरचा, म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1 चा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चा, म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 82,841 कोटी रुपयांनी 71,711 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 87,141 कोटी रुपयांनी 71,714 कोटी रुपये. आणि मित्रांनो, मी सांगणे विसरलो की हा पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे, फक्त अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. आणि मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 85,019 कोटी रुपयांनी 73,810 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 88,903 कोटी रुपयांनी 73,810 कोटी रुपये. आणि जर आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचे टोटल एक्सपेन्सेस बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाले आहे 80,303 कोटी रुपयांनी 79,310 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाले आहे 85,058 कोटी रुपयांनी 79,310 कोटी रुपये. आणि जर आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचे प्रॉफिट बिफोर टॅक्स फ्रॉम कंटिन्यूइंग ऑपरेशन बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर नेगेटिव्हमध्ये आला आहे 4,808 कोटी रुपयाच्या पॉझिटिव्हमधून आता आला आहे 8,070 कोटी रुपयाच्या निगेटिव्हमध्ये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,903 कोटीच्या पॉझिटिव्हमधून 8,070 कोटीच्या
नेगेटिव्हमध्ये. तसेच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉर द पिरियड फ्रॉम कंटिन्यूइंग ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर नेगेटिव्हमध्ये आला आहे. 3056 कोटी रुपयांनी 6368 कोटी रुपयाच्या नेगेटिव्हमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2500 कोटी रुपयाच्या पॉझिटिव्हमधून 6368 कोटी रुपयाच्या नेगेटिव्हमध्ये. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलला एक्सेप्शनल गेन्स झाला आहे या क्वार्टर 2 मध्ये जबरदस्त 82,616 कोटी रुपयांचा. आणि त्याचमुळे एक्सेप्शनल आयटम्स नंतरचा कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. 3,521 कोटी रुपयांनी 76,240 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे 4,003 कोटी रुपयांनी 76,248 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, जो फक्त रुपीजमध्ये असतो फ्रॉम कंटिन्यूइंग ऑपरेशन, तर तो नेगेटिव्हमध्ये आला आहे. 8.66 रुपीजच्या पॉझिटिव्हमध्ये, 17.50च्या नेगेटिव्हमध्ये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 6.84 रुपीजच्या पॉझिटिव्हमध्ये 17.50च्या नेगेटिव्हमध्ये. आणि मित्रांनो, हा जो पार्ट आहे हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, हा आहे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलने कोणत्या सेगमेंटमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे तो. तर मित्रांनो, क्वार्टर 2 मध्ये टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलमधून क्वार्टर 2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 13,529 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये जबरदस्तपणे वाढला आहे, जो कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे. आणि मित्रांनो, आता हा जो पार्ट आहे हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. कारण मित्रांनो, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलचा जॅग्वार अँड लँड रोवरवर सायबर अटॅक झाला होता आणि त्यामुळे क्वार्टर 2 मध्ये जॅग्वार अँड लँड रोवरचा प्रोडक्शन थांबविला गेलेला होता काही दिवसांसाठी. आणि मित्रांनो, म्हणून याचा परफॉर्मन्स बघणे क्वार्टर 2 चा खूप इम्पॉर्टंट होता. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो जॅग्वार लँड रोवरचा जो क्वार्टर 2 चा रेव्हेन्यू आहे तो जबरदस्तपणे खाली आलेला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर 71,100 कोटी रुपयांनी 57,877 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील जबरदस्तपणे खाली आलेला आहे. 75,952 कोटी रुपयांनी 57,877 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा जो एवढा खाली आलेला आहे याच्या मागे एकच रिझन आहे, जॅग्वार लँड रोवरवर झालेला सायबर अटॅक. आणि त्यामुळे कंपनीचा जो प्रोडक्शन थांबला आहे त्याचा प्रोडक्शन थांबविलं गेलेलं होतं ते. मित्रांनो, जर आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर 2025च्या डेटानुसार म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.57%, FISची होल्डिंग आहे 17.13%, DISची होल्डिंग आहे 17.03% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.97%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.57% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर आपण या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे ते बघितले आणि सर्वात शेवटी आपण टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकलची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे.
तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.